एवढा की डच, फ्रेंच, पोर्तुगीज जे जे परकीय सत्ता भारतामध्ये पाय रोवायचा प्रयत्न करत होत्या त्यांना त्यांच्याबद्दल क्रमाक्रमाने शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची सुरुवात झाल्यापासून त्यांनी जी द्यायला सुरुवात केली क्रमाक्रमाने चढत्या क्रमाने आदर 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 वाढत गेलेला आपल्याला दिसतो. काय होत दिसतो? खरं तर शिवाजी महाराजांचे मित्रही नव्हते आणि शत्रूही नव्हते, कधी मित्र कधी शत्रू असं वातावरण होतं. असं असताना सुद्धा छत्रपती शिवरायांनी असं कोणतं धोरण आखलं होतं की ज्यामुळे महाराजांना परकीय सत्ता सुद्धा एवढं महत्त्व देत होता? याचा आम्ही कधी विचार करत नाही. शिवाजी महाराजांची अर्थनीती काय होती नेमकी, त्यांची शेतकऱ्यांबद्दलची भूमिका नेमकी काय होती, स्त्रियांबद्दलची भूमिका तर विराजीने थोडक्यात सांगितलं, हे महत्त्वाचं आहे. आणि जर जेव्हा आम्ही आजच्या राजकारणाकडे पाहतो, आजच्या समाज जीवनाकडे पाहतो, आमच्या आजच्या नेत्यांकडे पक्षांकडे आम्ही पाहतो, जे शिवाजी महाराजांचंच नाव घेऊन वाढतात, मोठे होतात, मराठी माणसाच्या भावना, महाराजांचं नाव घेतलं जय भवानी जय शिवाजी म्हटलं की मराठी माणूस आत्मभाग विसरून जातो. त्यांच्या भावनांचा गैरफायदा घेत अनेक पक्ष वाढले. परंतु मला सर्वप्रथम विराटजी पहिला जाहीर निषेध व्यक्त केला पाहिजे आजच्या राज ठाकरेंच्या विधानाचा. प्रचंड कठोर निषेध केला गेला पाहिजे की असं विधान काय केलं. विराटजी मगाशी भाषणात म्हणाले की 10 वर्ष झाली शिवस्मारकाचा विषय निवडून, बरोबर आहे. परंतु जेव्हा जेव्हा निवडणुकीजवळ येतात त्यावेळेसच शिवस्मारकाच्या बद्दल चर्चा सुरू होते. केलं तर काहीच नाही, केलं तर काहीही जात नाही, परंतु मुद्दा सोडला जातो. शिवप्रेमींच्या भावनांना लगेच हात घातला जातो आणि प्रत्यक्षात काही होत नाही. हे जे सनातनी आहेत म्हणजे वैदिकवादी ज्यांना मी वैदिक धर्मीय म्हणतो, हे वैदिक धर्मीय लोकांचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय की फाटे कसे फोडायचे. जिथे त्यांना जाहीरपणे नकार देता येत नाही, ऑब्जेक्शन देता येत नाही, तिथे ते काय करतात, फाटे फोडतात. म्हणजे उदाहरणार्थ कोणी काय म्हणणार, अहो शिवाजी महाराजांचे किल्ले हेच त्यांचं स्मारक आहे, किल्ल्यांची डागडुजीसाठी खर्च करा, स्मारक कशाला पाहिजे, म्हणजे झालं. बरं, तेही लोकांना योग्य वाटतं की खरं आहे, शिवाय प्रत्येक किल्ला हे शिवाजी महाराजांचं स्मारकच आहे. मग काय होतं, चर्चा भरकटत जाते, बरोबर फाटा फुटलेला असतो आणि सत्ताधाऱ्यांना तेच पाहिजे असतं. विषय पुढे ढकलला जातो. पुढच्या निवडणुकीपर्यंत जरी यांनी केलं तरी आपण धन्य झालो असंच म्हणायला लागेल. अशी आजची शिवरायांच्या पुरोगामी महाराष्ट्रातली एक परिस्थिती आहे. आम्ही महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो, फार अभिमान आहे पुरोगामी असल्याचा. कारण आमच्या मातीत छत्रपती शिवराय झाले, आमच्या मातीत महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई, बाबासाहेब झालेले आहेत. त्यांनी अख्ख्या जगाला पुरून उरेल असा विचारांचा, कर्तृत्वाचा वारसा दिलेला आहे. परंतु आज आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्राचा विचार करतो, मुकुंद सर, आज असा प्रश्न पडतो की आम्ही खरोखर पुरोगामी आहोत का. जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो तेव्हा लक्षात येतं की आपण पुरोगामी म्हणजे काय. आपल्या पुरोगामीपणाची व्याख्या फक्त मर्यादित कोशामध्ये बंदिस्त केलेली आहे. पुरोगामीपणा म्हणजे आज आहे त्या स्थितीपेक्षा समाज जीवन, विचार जीवन, बुद्धी जीवन, ज्ञान जीवन पुढे नेणं, सर्वांच्या कल्याणासाठी पुढे नेणं, याला आपण खऱ्या अर्थाने पुरोगामी म्हणत असतो. प्रत्यक्षात वस्तुस्थिती आज अशी आहे की आमची वाटचाल 2 पावलं पुढं आणि 10 पावलं मागं अशी अलीकडे व्हायला लागली की काय, अशी आपल्याला शंका आहे. कारण आमचे राजकीय नेते फक्त धर्मवादी पक्षातले असो की धर्मनिरपेक्ष पक्षातले असो, कोणी असो, कोणी उघडपणे धर्माचा झेंडा मिळवतोय, कोणी छुपा मिळवतोय. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हे जे पुरोगामीपण आहे, महाराष्ट्राचं जे पुरोगामीपणाचं आपण जे स्वप्न पाहतो, आज वस्तुस्थिती अशी आहे की आमची महाराष्ट्राची वाटचाल, मराठी माणसाची वाटचाल खऱ्या अर्थाने बुद्धिवादी विकासाकडे जाण्याच्या ऐवजी सातत्याने मागे मागे जात लागते. काही तरुण, काही माणसं मुकुंदरावांसारखे फार पैशाने, तडफेने पदरला झळ लावून जागृतीचा सर्वत्र प्रयत्न करत असतात. परंतु हे जे फोर्सेस आहेत, विरोधी फोर्सेस ज्याला आपण म्हणू, त्यांची शक्ती एवढी वाढत चाललेली आहे
की आज आपल्याला पुन्हा एकदा हा लढा अत्यंत जोमाने लढायची त्यासाठी गरज झालेली आहे. कारण काय झालंय की हे लोक सगळे ढोंगी झालेले आहे. आपलं राजकारण हे ढोंगी झालेलं आहे. या राजकारणामध्ये मूलभूत जो पाया असतो, राजकारणाचं जे विज्ञान असतं ते समाजाभिमुख असलं पाहिजे, विज्ञानाभिमुख असलं पाहिजे, आर्थिक प्रगतीच्या दिशेने असलं पाहिजे. आज मुकुंदराव आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राची स्थिती की शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लागते. परिस्थिती अशी आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये आज आपण जर पाहाल तर विकासाची गंगा ज्याला आपण म्हणतो, छत्रपती शिवरायांनी त्यांच्या काळामध्ये समजा रायगडला ज्यावेळेस राजधानी केली, त्यांनी असा विचार नाही केला की राजधानी कोकणात आहे, मी फक्त कोकणच्या विकासाकडे लक्ष देईल, घाटाकडे दुर्लक्ष केलं. आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे की मराठवाडा प्रचंड मागास आहे, विदर्भ प्रचंड मागास आहे. साधे रस्ते सुद्धा धड करता आलेले नाही. त्या टोलवर आपण परवा बघितलं की काय गदारोळ झाला आणि शेवटी कशा तडजोडी केल्या गेल्या आणि टोलवर टोलवीच झाली ती टोलची. आज परिस्थिती अशी आहे की तिथे टोल घ्या नका घेऊ, पण किमान मोटारेबल रोड्स आपण ज्याला म्हणतो ते आहे. आज मराठवाड्यामध्ये जायचं झालं तर लोकांना पाठीच्या मणक्यांच्या अंगावरची खात्री असते ती आपली वाट लागेल एवढे भयंकर असते. म्हणजे आपण तर प्रवास भरपूर केला असेल त्या भागामध्ये. आज काय झालंय, रस्ते नाही म्हणून उद्योगधंदे येत नाहीत, पाणी नाही म्हणून उद्योगधंदे येत नाही, प्रगती नाही. मग तरुण पोरगा तिथला नाईलाजाने पुणे मुंबईकडे पडतो, पर्याय नाही, पुणे मुंबईकडे पडतो. लोकसंख्या वाढते, प्रमाणाबाहेर हे शहरं वाढत चाललेली आहेत पश्चिम महाराष्ट्रातील. पुण्याचा वाढ जेवढी लिमिटमध्ये व्हायला पाहिजे होती त्याच्या दुप्पट तिप्पट झाली. त्या मानाने ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो ते झालं नाही. आणि त्यामुळे एक सामाजिक असमतोल ज्याला आपण म्हणतो तो असमतोल निर्माण झाल्यामुळे आज आपण अत्यंत बिकट स्थितीमध्ये बसलेलो आहोत. आज आपण एक नवीन सामाजिक असंतोष हा विषमतेचा जो आहे. कारण का लोकशाही जशी मगाशी मी म्हणालो की बाबासाहेबांना सामाजिक लोकशाही पाहिजे होती, तशीच प्रादेशिक लोकशाही सुद्धा महत्वाची असते. प्रादेशिक लोकशाही म्हणजे काय की प्रत्येक प्रदेशाचा त्या प्रदेशाच्या वकुबानुसार विकास घडवून आणणं म्हणजे ती प्रादेशिक लोकशाही आहे. परंतु महाराष्ट्रानेच काय अख्ख्या भारताने हे प्रादेशिक लोकशाहीचं तत्व पाळलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला, जिंजीला सुद्धा सत्ता स्थापन केली, स्वराज्याचा विस्तार दक्षिणेकडे केला. काय केला, विकास सुद्धा कसा केला. पहिल्यांदा जिंजीचा किल्ल्याची संपूर्ण राज्य रायगडाची जेवढ्या प्रेमाने केली तेवढ्याच प्रेमाने जिंजी सुद्धा केली. परंतु आमचा मराठवाड्यातला जरी मंत्री असला तो एकदा मुंबईत गेला की त्याला मराठवाडा दिसत नाही, विदर्भातला असला तर विदर्भ दिसत नाही. त्याला मुंबईतले बिल्डर्स, मुंबईतले उद्योगपती, सिने स्टार्स हेच दिसतात. आणि तो जरी शेतकऱ्याचा पोरगा असला तरी सुद्धा पहिलं काम हे करतो की शेतीची नाव तोडून टाकतो, शेतकऱ्याची नाव तोडून टाकतो. म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार कोणी दिला. शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये असं कधी केलं होतं का? ते रयतेचे राजे होते, सर्वसामान्य बारा बलुतेदार यांचे ते राजे होते. शिवाजी महाराजांचं नेतृत्व लादलेलं नेतृत्व नव्हतं, ते जनतेत आलेलं नेतृत्व होतं. म्हणूनच त्यांच्या कार्यामध्ये वडारांपासून चिखलदरांपर्यंत, मावळ्यांपासून बारा बलुतेदारांपर्यंत सर्वांचा आत्मीयतेने, सन्मानाने, आत्मसन्मानाने सहभाग होता. कारण तो आत्मसन्मान जो आहे तो आत्मसन्मान त्यांना द्यायचं कार्य शिवरायांच्या नेतृत्वाने केलं. आज परिस्थिती काय पहा, आत्मसन्मान प्रत्येक माणसाला जगण्यासाठी कोण अन्न नसतं चालू शकतं, धन कमी असतं तर चालू शकतं, परंतु आत्मसन्मान ही माणसाच्या जीवनाची पहिली प्रेरणा आहे. आम्ही म्हणतो आम्हाला शिवरायांनी आत्मसन्मान दिला, महाराष्ट्राला आत्मसन्मान दिला, आमच्या देशाला आत्मसन्मान दिला. परंतु आमचे नेते आत्मसन्मान देण्याच्या ऐवजी जनतेला परावलंबी कसं करत त्याचा आत्मसन्मान छिनावून घेतील असं कार्य करत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं ते उदाहरण देतो. साधी सरळ गोष्ट घ्या,
राज्यकर्त्यांचं काम काय असतं? आत्महत्या का होता तर ते का होता त्याचं कारण शोधून होणारच नाही यासाठी प्रयत्न करणं, अशी व्यवस्था निर्माण करणं, अशी अर्थव्यवस्था निर्माण करणं, शेतकऱ्यांना वेळच्या वेळ कर्ज सरकारने कमी दराने पुरवणं. शिवाजी महाराजात 0% कर्ज द्यायचे, 0%. आताची लोक तर 0% मागत नाही. लोक म्हणतात 4%, 2%. त्याच वेळी आम्हाला 40%, 60% महिन्याला, सॉरी वर्षाला 60% व्याजाने सावकाराकडनं कर्ज घ्यायला लावू नका. आम्ही ते करत नाही, आम्हाला ते करायचं नाही. आम्ही उलट काय करतो, जगातलं एकमेव सरकार असलेलं महाराष्ट्र सरकार की जे आत्महत्या केली तर 5 लाख रुपये तुम्हाला देणार आहे. तुमच्या परिवाराला काय करणार आहे? 5 लाख रुपये देणार आहे. म्हणजे तुम्ही आत्महत्या थांबवणार का आत्महत्यांना प्रेरणा देणार? ही कोणती पद्धत आहे? त्यापेक्षा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर द्या, शेतमालावर तात्काळ ऑन द स्पॉट कर्ज द्या, त्याच्या प्रगतीचा मार्ग तुम्ही पहा. जे आज 12 बोलतर खेडोपाडीचे पसरलेले आहेत, ज्यांचे छोटे छोटे व्यवसाय आहेत, ते अजून सक्षम कसे होतील यासाठी म्हणतात. पण सरकार विकलांग करतं, सरकार आत्मसन्मान हिरावून घेतं. म्हणजे कसं, शेतकऱ्यांचं कर्ज वाढलं, चला कर्जमाफी नाही. वीज बिल ठीक आहे, निवडणूक आली, वीज बिल माफी, कर्जमाफी, हे आपल्याकडची नाटकं ही आजची नाही आहे. आपण दरवेळेस गेले 65 वर्ष हेच बघत आलो. यामुळे काय झालेलं आहे, यामुळे मला माझा आत्मसन्मान कशाची वर असतो की मी घेतलेलं कर्ज मी फेडू शकतो, मी तेवढा सबल आहे, मी तेवढा सक्षम आहे, ही भावना माझ्यात निर्माण होणं महत्वाचं. की जाऊ द्यावं, सरकार आज नाही तर उद्या निवडणुका आल्या ही कर्ज माफ करणार आहे, वीज बिल माफ करणार आहे. म्हणजे आमच्या सरकारने काय केलं आहे, आत्मसन्मान आमचा हेरून घेतला. शिवराय कुठे? शिवराय आत्मसन्मान देतात. लक्षात ठेवा, स्त्रियांना पुरुषांना कसलाही जाती धर्माचा विचार न करता आत्मसन्मान देतात. आणि आम्ही काय करतो, आत्मसन्मान काढून घेतो, त्याला आम्ही विकलांग करतो, त्याला आम्ही दुबळा करतो आणि त्याला मानसिकदृष्ट्या एवढं खच्चीकरण नेतो की बिचारा एके दिवशी आत्महत्याच करतो. ज्याचा आत्मसन्मान प्रबळ असतो तो कधीही आत्महत्या करणार नाही. लक्षात ठेवा, कधीच आत्महत्या करू शकत नाही. आत्महत्या तोच करतो ज्याचा आत्मसन्मान गेलेला असतो, तो मनाने विकलांग झालेला असतो, हतबल झालेला असतो. आमच्या सरकारला, आमच्या राजकीय नेत्यांना, आमच्या राजकीय पक्षाला कोणतेही असो, सत्तेत असोत नसोत, प्रश्न तो नाही आहे, त्यांना या गोष्टींशी घेणं देणंच नाही. त्यांना मतदार तेव्हाच आठवतो जेव्हा निवडणुका येतात, आंदोलनं तेव्हा सुचतात जेव्हा निवडणुका येतात, नौटंक्या तेव्हा सुचतात जेव्हा निवडणूक येतात. तोपर्यंत मधला 5 वर्षाचा जो कालखंड असतो, हा 5 वर्षाचा कालखंड मात्र सत्तेची गणितं अजून पक्की कशी होतील, सरकारला कशी पडतील, सत्तेत आम्ही कसे येऊ, मग चांगलं मंत्रिपद कसं मिळेल, चांगलं खायचं मंत्रिपद अजून त्या खात्यात कसं मिळेल, या संघर्षासाठी राजकारण आमचं चालू असतं. याला राजकारण म्हणत नाही. राजकारण याला म्हणत नाही, याला फक्त स्वहित कारण, स्वार्थ कारण आपण असं म्हणू शकतो. राजकारण कशाला म्हणतात? मगाशी सांगितलं की लोकनीती. ज्या नेत्याकडे, ज्या पक्षाकडे लोकनीती नावाचा प्रकार नसतो, लोकांचं कसं कल्याण होईल यासाठीची योजना नसते. आता आपले काही नवीन पक्ष स्थापन झालेले नावासाठी त्यांची काही ब्लूप्रिंट येतेच आहे. महाराष्ट्रासाठी नाही का, येतेच आहे, बनतेच आहे. म्हणजे आमच्याकडं नाहीच विचारच नाही आहे. मी समोर बसलेल्या माझ्या मित्रांचं, माझ्या भावांचं हित कसं करेल, हित रक्षण कसं करेल, त्यांना मी त्यांच्या स्वप्नात सगळ्या गोष्टी पुढे जरी नाही झाल्या तरी ती करण्यासाठी जिद्द कशी दिली, रस्ता कसा बनवला त्यासाठी, ती भावना आमच्या नेत्यांमध्ये दुर्दैवाने आज नाही. ती नसल्यामुळे शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार एकाही पक्षाला, राजकारणाला उरलेला नाही. दुसरी गोष्ट अशी अर्थनीती. काय असते अर्थनीती? मराठी माणसाचं थोडंसं दुर्दैव आहे की आम्हाला राजकारणात भयंकर इंटरेस्ट असतो. खेडोपाडीला, पारावर जा, राजकारणाशिवाय दुसरी चर्चा तुम्हाला दिसणार नाही. साहेबांनी कसं बरोबर केलं, साहेबांनी कसं चूक केले, याचे सल्ले आमचे पारावर बसून आमचे गावकरी मित्र देत असतात. पण मित्रांनो,
अर्थकारणाकडे मराठी माणसाने कधीही डोळे उघडून पाहिजे नाही. अर्थकारण म्हणजे गुंठ्याने जमिनी विकून कोट्याधीश होऊन 4 गाड्या फिरवणं म्हणजे अर्थकारण समजणं नव्हे. अर्थकारण म्हणजे की प्रत्येक माणसाची उत्पादकता, त्या भागातले साधन स्रोत जे असतात, ज्याला आपण रिसोर्सेस म्हणतो, त्या रिसोर्सेसचा प्रामाणिकपणे वापर करून त्यातून रोजगार कसा वाढत जाईल, उद्योजक कसे वाढत जातील, याला आपण अर्थनीती म्हणतो. आज परिस्थिती अशी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी नौका बांधायचे कारखाने काढले, तोफांचे कारखाने काढले. कारखाना हा त्यांचा एक विभागच होता. कररचना सौम्य केली, शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत. ताराबंदीला जे उत्पादक घटक, निर्माण करते घटक असतात, सुतारांपासून लोहार असतील, त्यांना त्यांच्या हाताला काम दिलं. वेड बिगारी नावाची दुष्ट पद्धत भारतामध्ये होती एकेकाळी. ही फुकटामध्ये राजाने किंवा सरंजामदाराने श्रम विकत घ्यायचं, विकत नाही सर, फुकट नाही, फुकटात राबून घ्यायचं. चोखा मेळ्याचा मृत्यू असंच एका विठीवरचं काम करताना झाला मंगळवेढा, आपल्याला माहीतच आहे. ही वेड बिगारी, हा इथला शनिवारवाडा सुद्धा वेड बिगारीतनं म्हणजे श्रमिकांच्या घामातनं बांधला गेलेला, फुकटच्या घामातनं फक्त जेवायला न्यायचं 2 वेळा, बाकी सगळं दिवसभर लावायचं. या पद्धतीतनं ही वेड बिगारी जन्माला आलेली होती. छत्रपती शिवरायांची पहिली अर्थनीती म्हणजे काय की पहिले त्यांनी वेड बिगारी बंद करून टाकली. योग्य कामाचं योग्य वेतन, ही पद्धत त्यांनी आणली. त्यामुळे लक्षात घ्या, त्यामुळे लोकांना आपल्या श्रमाचा योग्य मोबदला तर मिळालाच, पण त्याच वेळेस लोकांमध्ये आपल्या राजाबद्दल किती प्रेम वाढलं असेल, त्यामुळे त्या प्रेमाला किती भरता आलं असेल याची आपण कल्पना सुद्धा केली आज तरी म्हणजे अंगावर काटा येईल. कारण सर्व शिवरायांचं स्वराज्य ज्या भागात होतं तिथे वेडबिगारी बंद असली, तर जेथे नव्हती तेथे मात्र वेडबिगारी सर्वत्र होती. ती अगदी पार ब्रिटिशांचं राज्य येईपर्यंत 1818 पर्यंत वेडबिगारी आपल्याकडे चालू होती. आज वर्तमान काळाचा जर आपण विचार केला तर तुम्ही बघा, अप्रत्यक्ष वेडबिगारी आपण करत असतो. अप्रत्यक्ष वेडबिगारी आपण कशाला म्हणतो की तुम्ही जे श्रम करता, बाबा आढावातील फार मोठे तज्ज्ञ आहेत, त्यांच्यासमोर बोलायचं धाडस करतोय, माफ करा, परंतु श्रमाचा जो उचित मोबदला, कौशल्याचा उचित मोबदला, बुद्धीचा उचित मोबदला, हे पहिला पाया असतो. आज जे आमचे ग्रामीण भारतामध्ये जर आपण पाहाल तर चित्र असं आहे की हा जो असंघटित पण उत्पादक घटक जो आहे, मग ते वडार असतील, लोहार असतील, शिंपी असतील, चांभार असतील, कोणी असतील, हे जे सगळे काही निर्माण करतात, काहीतरी बनवत आहे, काहीतरी त्यांच्यामध्ये कौशल्य आहे. आज त्यांच्यासाठी नवीन औद्योगिक जी क्रांती होते सध्या, म्हणजे जागतिकीकरण चालू आहे, त्या प्रवाहात त्यांच्या कौशल्यांना, त्यांच्या श्रमांना आणून त्यांना या जागतिकीकरणात सामील करून घेऊन त्यांना बरोबरीचा हिस्सेदार बनवायला पाहिजे होतं, बनवायलाच पाहिजे. परंतु आम्ही त्यांना तसंच ठेवलेलं आहे. आज जे कारखानदार, कोल्हापुरी चपलांचा एक कारखाना आहे, तो परंपरागत ज्यांनी त्या कोल्हापुरी चपला निर्माण केल्या त्यांच्या हातात न गेला, त्यांच्या हातात काहीच राहिलं नाही. ते श्रमिक होते, श्रमिकच राहिले. खरे निर्माते हे श्रमिकच राहिले. शेतकऱ्यांची ती स्थिती आहे. काय वेगळी स्थिती आहे? शेतमालाला जो भाव असतो तो कोण ठरवतो? कल्याणकारी राज्य नावाची एक संकल्पना असते. कोणती राज्य व्यवस्था जोपर्यंत लोकनीती पाळत नाही, समतेचं तत्व पाळत नाही, समान संधीचं तत्व पाळत नाही, तोपर्यंत जनतेचा विकास होऊ शकत नाही. आज आम्ही म्हणतो जागतिकीकरणामुळे भारताचा एवढा फायदा झाला, तेव्हा फायदा झाला, आमचा आर्थिक विकास दर 6% गेला, 8% गेला, 9% गेला, आता समजा 4.5% आहे. परंतु हा आर्थिक दर हा कोणाचा वाढला आहे? कोणाचा वाढला आहे आर्थिक दर? हा आपल्या देशातल्या 80% लोकांपर्यंत पोचलाय का? त्याचा एक तरी फायदा 80% लोकांपर्यंत जर जात नसेल तर तुमच्या जागतिकीकरणाला आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला आमच्या
आमचा भाजीमाल विकायला जर FDI येणार असेल, म्हणजे परदेशी कंपन्या येणार असतील, म्हणजे बघा FDIची गंमतच आहे, माल शेतकरी बनवणार म्हणजे आमचा, विकत आम्हीच घेणार, तुम्ही आम्हीच घेणार होता, भाज्या आम्हालाच लागतात, आणि विकायला मात्र कोण? परदेशी कंपन्या, त्यांचे मॉल्स. म्हणजे हे हा उपटसुंब उद्योग ज्याला आपण म्हणतो, विचित्र विकृत उद्योग, मी त्याला विकृतच म्हणेन, असा उद्योग करतो. आणि त्याला विरोध करायचा म्हणतात तुम्ही परदेशी गुंतवणुकी ओघ थांबवताय. अगदी परदेशी गुंतवणूक तो उपकार म्हणून करतोय का, देणी म्हणून देतोय का? तो त्याच्यातनं फायदाच घेणार आहे, तो फायदा घेऊनच त्याच्या देशात नेणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं जे नाटक आहे ते बंद करून शेतकऱ्यांसाठीच मॉल्स का आम्ही बांधून देऊ शकत नाही? आम्ही आमच्या शेतकऱ्यालाच विक्रेता काय बनवू शकत नाही? आम्ही त्याच्याच हातामध्ये शक्ती काय देऊ शकत नाही? त्यासाठी आमच्याकडे काय एवढं बौद्धिक दिवाळखोरी आलेली आहे का? आमची बुद्धी कुठे गेलेली आहे का? आमच्याकडे आता आम्ही सगळं आयात करतो, बुद्धी पण आयात करायची का आम्ही? अशीच परिस्थिती सध्या आल्यासारखी दिसते. कारण आता आमचे एक पक्षाने तर भारतीय आर्थिक धोरण ठरवण्यासाठी परदेशी विचारवंत अर्थशास्त्रज्ञ बोलवले. त्यांना काय माहिती आहे इथलं समाजकारण काय माहिती आहे, इथलं अर्थकारण काय माहिती आहे, इथे हा देशच्या नेमका फोर्स कोणता आहे, हा फोर्स काय माहिती आहे. मग हा जो असंतोष आहे, जो वेगाने वाढत चाललेला आहे, तो असंतोष हा या विषमतेमुळे आहे. शिवराय आज असते तर त्यांनी काय केलं असतं? त्यांनी या कामासाठी परदेशी कंपन्या नसतं त्यांना काय करणार आहे? परदेशी कंपन्यांनी कशाला तुम्हाला फाउंडेशन लागते? जे तुम्हाला ते दान देत नाही आहेत, पीक म्हणून देत नाही आहे, दान म्हणून देत नाही आहेत, ते इथे व्यवसायच करणार आहे. मग आम्ही आमच्या शेतकऱ्याचं भविष्य एका दुष्टाच्या हातातून सोडून दुसऱ्या दुष्टाच्या तावडीत काय यायचं? गंमत तुम्हाला सांगतो, FDI बद्दल मुद्दाम बोललंच पाहिजे आपण. कारण अमेरिकेमध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांचा माल मॉलमध्ये यायला लागला पहिल्यांदा, अमेरिकेतली गोष्ट सांगतो तुम्हाला, 97 साली ही सुरुवात आहे. 97 साली आश्चर्य वाटेल तुम्हाला, पहिल्या 5 वर्ष शेतकऱ्याला $1 माल विकला मॉलला तर 70 सेंट मिळायचे. 70 सेंट म्हणजे 70% प्रॉफिट. नंतर 10 वर्षात त्याचा प्रॉफिट आला 4 सेंट, म्हणजे 4%. किती? 5 वर्षात 70 सेंटवरनं 4 सेंटवर. म्हणजे FDIमुळे शेतकऱ्यांचं कल्याण होतं. हे खुद्द अमेरिकेतच झालेलं नाही तर आमच्या देशात होईल असं मानणं म्हणजे मूर्खपणा. मग इथे आमचे राजकारण हा जो शब्द मी वापरतो, तो राजकारण म्हणजे हे उथळ जे चालतं, ज्याला आपण राजकारण समजतो त्याबद्दल बोलत नाही आहे. ज्यामुळे समाजाचं कल्याण होईल, आर्थिक होईल, शैक्षणिक होईल, ते कल्याण करण्यासाठीच्या योजना जो राबवतो त्याला आपण राजकारण खऱ्या अर्थाने म्हणायला पाहिजे. आज काय स्थिती आमची? आमच्या कोणत्याही राजकीय नेत्याकडे, कोणत्याही राजकीय पक्षाकडे दीर्घकालीन, अल्पकालीन म्हणजे धोरणं 3 प्रकारची असतात. अल्पकालीन असतं, तात्पुरते, नंतर मध्यकालीन असतं, मिडियम, नंतर दीर्घकालीन असतं. किंवा कोण आज महाराष्ट्रात आहे सांगा मला, भारतात आहे की 25 वर्षानंतरचा भारत हा असा असला पाहिजे, 25 वर्षानंतर भारत असा असला पाहिजे, 50 वर्षानंतर तो हा असा असेल. आणि ते करण्यासाठी आपल्याला या गोष्टी क्रमाक्रमाने कराव्या. छत्रपतींजवळ, शिवरायांजवळ ती नीती होती, तो दृष्टिकोन होता. शिवाजी महाराजांनी लक्षात ठेवा, सातत्याने आयुष्यात युद्ध केलेले नाही आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी सुरू केलं दक्षिण दिग्विजय, परंतु आग्र्यावरून आल्यानंतर 3 वर्ष शिवाजी महाराज फक्त आणि फक्त घडी जी आहे प्रजेची, अर्थकारणाची, प्रजेच्या अर्थकारणाची, सुरक्षेची, ही घडी बसवण्यासाठी गेलेले दुर्ग परत ताब्यात घेऊन पुन्हा त्या जनतेला, प्रजेला, रयतेला दिलासा देण्यासाठी खर्च केला. आज आमचा नेता निवडून नुसता डिक्लेअर झाला रे झाला की त्याचा फुगा आकाशात गेलेला असतो. आधी हात जोडत तुमच्यासमोर फिरणारा तुम्हाला टाळत असतो. आधी कशा वहिनी, कशा काकू, कशी बाळा, तू किती शिकते विचारणारा नेता नंतर ढुकून तुमच्याकडे बघत नाही. म्हणजे प्रजेशी, रयतेशी ज्यावेळेचा आपला नातेसंबंध तुटतो
त्यावेळेस तो नेता राहत नाही, लक्षात ठेवा. वृत्तपत्रात नावं आली म्हणून सातत्याने आली, टी व्हीचे 2-2 तास व्यापले. आम्हाला फार भारी वाटतं, अरे बाबा हे साहेब बघा 2 तास टी व्हीवर होते, हा त्या साहेबांचं काय इंटरव्ह्यू चाललाय मस्तपैकी. अरे सगळं मॅनेज असतं, यांच्याकडे विचारच नाही, याचा कोण इंटरव्ह्यू घेणार? ज्यांच्याकडे विचारच नाही आहे, ज्यांच्याकडे काही योजनाच नाही आहे, त्यांना फक्त मुत्सद्देगिरीची उत्तरं देणं, तुम्हाला हसवणं, नौटंकी करणं, आपण ज्याला हे म्हणतो मिमिक्री करणं, मिमिक्री. आमचे नेते मिमिक्री करतात, अहो तमाशा काय करावं त्यापेक्षा बरं, कशाला प्रजेला हे करतात. तुम्ही गंभीरपणे बोला, एक काही नाही वाजू द्या, गंभीरपणे बोला, लोकांना गंभीरपणे समजावून सांगा तुमची भूमिका, ऐकू द्या. ते कोणी करताय का? जो तो फक्त आपलं वक्तृत्व कौशल्य दाखवायच्या मागे, वक्तृत्व कौशल्याने लोकांचे मनोरंजन होत असेल, टाळ्यांचे गडगडाट होत असतील, अमुक नेता जिंदाबाद तमुक नेता जिंदाबादच्या गर्जना होत असतील, पण तुम्ही घरी येता विचार करा, मला या व्याख्यानातनं, या भाषणातनं मला काय मिळालं, यातनं मला माझ्या मुलांचं भवितव्य, माझ्या नातवांचं, माझ्या पतवंडांचं होणाऱ्या भविष्यातल्या यांचं भवितव्यासाठी ह्या माणसाने काय बोललं. आम्ही कधी विचार करतो का? नाही करत. म्हणजे जसे आमचे नेते जबाबदार आहेत, तसे आमचे आमची प्रजाही जबाबदार आहे. कारण आमची प्रजाही लोकशाही शिकली नाही तर नेते कुठून शिकत? चीनमधली एक सुप्रसिद्ध म्हण आहे, जनतेला त्यांच्या लायकीप्रमाणे शासक मिळतात. शिवरायांची जनता योग्य होती, लायक होती, प्रामाणिक होती, इमानदार होती, धाडसी होती, म्हणून त्यांना शिवरायांसारखे रयतेचे राजे मिळाले. आज आम्हीच प्रजा म्हणून भ्रष्ट आहोत, प्रजा म्हणून आम्ही स्वतः सुद्धा बेईमान आहोत. पुण्यातलं उदाहरण घ्या, काय म्हणतात लोक, काय पैसे वाटले निवडून आला, झोपडपट्ट्यात वाटले, दारूच्या वाटल्या, पार्ट्या दिल्या, खायला घातल्या. हे सोसायटीतले जे उच्चभ्रू लोक असतात आमच्यासारखे, ते तर त्यांच्याहून भयानक. ते फेसबुकवर म्हणतात, अरे भ्रष्टाचार फार झाला, अरे बघा त्या यांनी भ्रष्टाचार केला, अरे बघा त्याने भ्रष्टाचार केला, अरे फार झाला भ्रष्टाचार. बघा तो स्वतः लेखाचा सेल्स मॅनेजर असेल तर तो कमिशन खात असतो, परचेसला असला तर तो कमिशन खात असतो. कामावर असला एखाद्या कारखान्यात किंवा सरकारी याच्यामध्ये कामावर असते तर 8 तासाची जी ड्युटी असेल तो 4 तास सुद्धा पाळत नाही, 2 तास सुद्धा पाळत नाही. तुम्हाला गंमत सांगतो, फेसबुकवर 10 ते 5 या वेळात जास्त लोक असतात. मग हे लोक कामं कधी करतात? मला प्रश्न पडतो सर, लोक कामं करतात तरी कधी? खरं 10च्या आधी 5च्या नंतर तुमच्या फावल्यावर तुमच्या खाजगी वेळेमध्ये तुम्ही काही करा, हो काही म्हणणं नाही. शनिवारी रविवारी फेसबुक तुलनेने शांत असतं, ब्लॉगचे व्हिजिटर्स निम्म्यावर येतात. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आमचा समाज, म्हणजे आमचे भारतीय बांधव हे कामात सुद्धा वेगाने करतात. निवडणुकीचं बोलत होतो मगाशी, झोपडपट्टी समजा पैसे वाटले, 1000ला मत फुकलं, 500ला मत फुकलं. सोसायटीचे लोक काय करतात, ते पैसे घेत नाही, काय करतात, पेमेंट करून दे, मंदिर बांधून दे, सभागृह करून दे, किंवा बिल्डिंगचा रंग जरा जुनाच झाला जरा रंग लावून दे. अरे हा भ्रष्टाचार नाही का? हा भ्रष्टाचार नाही का? हा भ्रष्टाचार आहे. म्हणून आम्हाला आमच्या नेत्याला जाब विचारायची हिंमत होत नाही. म्हणजे आम्ही आमच्या हाताने आमचे पंख काटून दिले, आम्ही आमच्या हाताने राजकारण्यांना जाब विचारण्याचा जो राजमार्ग असतो तो आम्ही स्वतःहून बंद करून दिलेला आहे. मित्रांनो, आज आपण पाहतो निवडणुका जवळ आलेल्या आहेत. सगळीकडे राजकारण, राजकीय वातावरणाने आपण सगळे ढवळले जाणार आहोत. प्रत्येक पक्षाचा अजेंडा असतो, तसा जनतेचा अजेंडा काय असला पाहिजे? जनतेचा अजेंडा असला पाहिजे की आम्हाला काय पाहिजे. एकाच रस्त्याचे एका वर्षात 2दा दुरुस्त्या कशा होतात? दुरुस्त्या म्हणजे पूर्णच उखडून एका वर्षात 2दा का होतं असं? एवढा पैसा जर जास्त झालेला आहे तर दुसरीकडे खर्च करा, दुसऱ्या रस्त्यावर खर्च करा, दुसरं एखादं टॉयलेटवर खर्च करा, पब्लिक टॉयलेट सोडवा. ते आपण करत नाही. शिवाजी महाराजांचा एक मुत्सद्देपणा मला फार इथे आठवतो. हा राजकीय आहे, त्याच्यावर आपण जाणारच आहोत.
पुरंदरचा तह आपल्या सर्वांना माहीतच आहे. पुरंदरचा तह सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. महाराजांना आपले किल्ले 23 किल्ले गमवायला लागले, परंतु तो तह करून महाराजांनी एक फार मोठं राजकारण साधलं. काय राजकारण साधलं? हे बघा, शिवाजी महाराजांचं नेहमीच धोरण राहिलं की दक्षिण शाबूत ठेवायचं, उत्तरेकडे शक्यतो जायचं. त्यानंतर विजयराजे काय म्हणाले, विजापूरवर चालून जायचं आहे, विजापूरवर चालून जायचं. ठीक आहे, शिवाजी महाराज म्हणाले. मंगळवेढ्यापर्यंत गेले, आदिलशहाने कसलाही प्रतिकार केला नाही. मंगळवेढ्यापर्यंत विजापूरजवळ आला, तेथे मात्र आदिलशहाने प्रतिकार सुरू केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या युद्धात मिर्झा राजा जयसिंगाचा 1-2 युद्ध झाली, त्यात पराभव झाला शिवाजी महाराजांबरोबर असताना. नंतर शिवाजी महाराजांना काय कामगिरी दिली, 15 ताब्यात घ्या. 15ही महाराजांनी ताब्यात घेतला नाही. उलट नेताजी पालकरांना रागवल्याचं काय म्हणून आपण त्याला नाटक करून त्याला पाठवलं आदिलशहाच्या कोर्टात. तो आदिलशहाला जाऊन मिळाला. नेताजी पालकरांनी आदिलशहाकडे जाऊन जो प्रदेश तुटला तो सगळा मोगली प्रदेश तुटला, महाराजांच्या प्रदेशाला हात सुद्धा लावला नाही. यामुळे 2 गोष्टी साध्य झाल्या. मोगलांचाही बळ कमी झाला, आदिलशहाचंही कमी झालं, आणि स्वराज्य मात्र संपूर्ण या मोगली आकांतापासून वाचलं. म्हणून मिर्झा राजांना संशय आला की हे सगळं शिवाजी महाराज मुद्दामून करतायत. त्याच्या लक्षात आलं, तोही तेवढा मुत्सद्दी होता. याच्या मागे शिवरायांच्या जाळ्यामध्ये आपण आता अटकलेलो आहोत, आणि त्यासाठी शिवाजी महाराजांनी आग्र्याला पाठवलं. तर मग आपण इकडे बघून, तर हे वेळ प्रसंग पाहून, परिस्थिती पाहून ठरवलेली तात्कालिक, दीर्घकालीन, मध्यकालीन अशी धोरणं असतात. काही यशस्वी होतात, काही अपयशी होतात, पण धोरण असतात. आज आम्ही ज्यावेळेस भारताच्या आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेबद्दल बोलतो, शिवाजी महाराजांनी डच असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील, त्यावेळेसच शिवाजी महाराजांचं आपण त्याला विदेश धोरण म्हणूया. ते कसं होतं की एका वेळेस एकच शत्रू, एकाच वेळेस महाराजांनी कधी 4 शत्रू, 2 शत्रू असे मोडून घेतले. आज आम्ही ज्यावेळेस आमच्या आंतरराष्ट्रीय धोरणाकडे पाहतो, काय दिसतं आम्हाला? आमचे किती शेजारी आहे? पाकिस्तान आहे समजा, त्याला जाऊ द्या, पाकिस्तान तर आपला मित्र होऊ शकत नाही. ज्या देशाला आम्ही निर्माण केलं, बांगलादेशाला आम्ही निर्माण केलं, तो बांगलादेश आमचा मित्र नाही, नेपाळ आमचा मित्र नाही, श्रीलंका आमचा मित्र नाही, चीन आमचा मित्र नाही. पाकिस्तानने काय केलं? व्याप्त काश्मीर होतं, तो भाग चीनला देऊन टाकला. म्हणजे आईजीच्या जीवावर बाईजी उदार असे आपल्याकडे मराठीत म्हण आहे. कोणाला देऊन टाकला? चीनला देऊन टाकला. काय देऊन टाकला? कॉरिडॉर बनवण्यासाठी. म्हणजे रस्ता तर बनला, तो आता इंडस्ट्रीयल कॉरिडॉर, ट्रेड कॉरिडॉर म्हणून आकार देतोय. तो रस्ता चीनमधनं निघून कराचीपर्यंत पोहोचतो, त्याचं काम होत आलं. म्हणजे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय राजनीती, विदेश राजनीतीत आपल्याला मात दिली. आपला तिथे खरोखर पराभव केला. आपण भारतीय त्याचा कधीही विचार करत नाही, किंबहुना आपल्याला माहीतही नसतं की हा चर्चेचा विषय आहे. तुम्ही सांगा, उद्या जर युद्धजन्य स्थिती निर्माण झाली किंवा पाकिस्तानला कुणापत करायची वेळ झाली, तर चीनचं सैन्य पूर्वी तिथे यायला 15 दिवस लागले असते, ते आता 15 तासात पोहोचू शकते. किती तासात? 15 तासात. भारताने ह्या आंतरराष्ट्रीय किंवा सामरिक प्रश्नातील विदेश नीतीमध्ये खऱ्या अर्थाने हे अपयश आहे. या विदेश नीतीबद्दल श्रीलंका, आपल्याला माहिती आहे, आपला एक पंतप्रधान त्यांच्यामुळेच गेला. शिखांचं जे झालं काय म्हणून आपण त्याला खलिस्तानी मुवमेंट जी उभी राहिली, पाकिस्तानचा केवढा सपोर्ट होता हे आपल्याला माहीतच आहे. प्रश्न असा आहे की शिवरायांपासून आमचा देश
काय शिकायला पाहिजे होतं? स्वातंत्र्य मिळून आज 67 वर्ष झाली. या 67 वर्षात शिवरायांच्या विदेश नीतीचा अभ्यास जर आमच्या मुत्सद्यांनी जर केला असता तर त्यांनी एका वेळेस एक शत्रू हेच धोरण राबवलं असतं आणि मग त्यानुसार युवनीती आखली असते. आम्हाला तर नाही करता आलं. का करता आलं नाही? कारण आम्ही जेव्हा जेव्हा लक्षात ठेवा, मी काय सांगतोय, जेव्हा जेव्हा आम्ही शिवनीती विसरतो, जेव्हा जेव्हा आम्ही शिवनीती विसरतो, आमचा मार्ग अधपतनाकडे जातो. आमचा मार्ग अधपतनाकडे जातो. मग का आम्ही शिकत नाही? आम्ही शिकण्यासाठी, आम्ही पाहण्यासाठी पुस्तकं आहे, इतिहासाची साधनं उपलब्ध आहे. परंतु माझा एक मराठी बांधवांवर आरोप आहे की आम्ही इतिहासाबद्दल भाबडे असतो. ती त्याच्या ओंजळीने इतिहास पितो आणि जय अमुक जय तमुकच्या गोष्टांमध्ये आम्हाला आनंद वाटतो. परंतु आम्ही एक गोष्ट विसरतो की जयंती साजरी करणं, पुण्यतिथी साजरी करणं हे नुसतं त्यांचं स्मरण करण्यासाठी, की आमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठीच असतं. खरं तर ते साजरा यासाठी करायचं की गेल्या वर्षी साजरी केली त्यावेळेस मी एकच ठिकाणी होतो. आज माझ्यामध्ये काय बदल झाला आहे? माझ्या स्वतःमध्ये शिवरायांपासून मी काय शिकलो, बाबासाहेब आंबेडकरपासून मी काय शिकलो, महात्मा फुलेंपासून मी काय शिकलो, ही जी परंपरा आहे ही आम्ही हा विचार करतच नाही. मग प्रश्न कधी कधी असा येतो मुकुंद साहेब की आम्ही एवढ्या कष्टाने साजरी करत असतो, माणसांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो, तो प्रयत्न एका अर्थाने आपणच हाणून पडत नाही का? ही आपली चूक नाही का? आपण कधी डोळसपणे विचार करायला शिकणार, त्या महामानवांचं वाचणार, स्वतः वाचणार, त्यांच्यावर लिहिणाऱ्यांचं सोडून द्या, त्यांचं तर मूळचं वाचा, ते सुद्धा आपण करत नाही. आणि मग काय होतं की मग जसं मगाशी विराजी म्हणाले की टोळ्या बनतात. आम्ही आधुनिक काळातले टोळी मानव आहोत हे आमचं फेसबुकला तर जास्तच सिद्ध केलेलं आहे. कारण फेसबुक म्हणजे काय, तातडीनं तुम्हाला कळतं ना काय चाललं जगामध्ये, कोणत्या विचारधारा आहेत, काय म्हणताय, प्रतिगामी काय म्हणतायत, पुरोगामी काय म्हणताय, मध्यमवादी काय म्हणतात, अमुकवादी काय म्हणतात, तमुकवादी काय. परंतु ज्याला आपण एक बौद्धिक प्रगती आपण ज्याला म्हणतो, तेच ते पुन्हा पुन्हा तेच ते, नवीन काय. आपण म्हणतो पुरोगामी असतं म्हणजे पुढे जाणं. आज इथे आहो आपण, आज जो विचार करतो यापेक्षा जास्त उदात्त, जास्त भव्य विचार उद्या सुचणं, याला आपण पुरोगामी म्हणतो. कालचाच विचार पुन्हा 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 जो आयुष्यभर मांडत राहतो त्याला पुरोगामी म्हणत नाही. खऱ्या अर्थाने हेच लोक प्रतिगामी असतात, पण आव्हानतात पुरोगामीपणाचं. त्यामुळे काय झालंय की राजकारणामुळे खरं तर समाजाची आर्थिक, बौद्धिक, सामाजिक, वैचारिक प्रगती व्हायला पाहिजे. तसं राजकारण आमच्याकडे नाही दुर्दैवाने. आणि जो बुद्धिवाद आम्हाला, प्रखर बुद्धिवाद महात्मा फुलेंनी शिकवला, बाबासाहेबांनी शिकवला, तो प्रखर बुद्धिवाद म्हणजे तर्काच्या कसोटीवर जी गोष्ट पटत नाही ती न स्वीकारणं, तो म्हणजे बुद्धिवाद. तो बुद्धिवाद आम्ही शिकलो का? आम्ही नाही शिकलो. आम्ही अडाणी होतो. आम्ही आता साक्षर झालो. फक्त आम्ही जरी ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, डॉक्टरेट मिळवत असलो, आम्ही खरे म्हणजे फक्त साक्षर झालो आहोत. आम्ही सुशिक्षित, पुरोगामी आणि दुर्दैवाने बनू शकलो नाही. परंतु आपल्याला हे आता शिकावंच लागेल. व्यंकोजी राजेंनी 350 वर्षापूर्वी सरस्वती महालसारखं ग्रंथालय सुरू केलं. ज्ञान विज्ञानाला प्रोत्साहन दिलं. आज आमचं प्रोत्साहन कशाला असतं? मार्क मिळवत असतं, ज्ञानाला नसतं. जास्त मार्क मिळवलं, 60% काय, फर्स्ट क्लास काय, मेरिटमध्ये आला पाहिजे, डिस्टिंक्शनमध्ये आला पाहिजे, 99%, 98% मार्क पडले पाहिजे. अहो, मार्कांचा आणि ज्ञानाचा काही संबंध आहे का? गाडीत काय संबंध नाही. समजा मला इतिहासाचा रस आहे तर माझ्या गणिताच्या मार्कांचं काय ठरायचं करा. पण नाही, सर 12% तुला गणितातही पास झालं पाहिजे, तुला इतिहासातही पास झालं पाहिजे. आणि ते काय असतं म्हणजे ते कोणतरी एक भाषा घ्यायची. बऱ्याच आता आजकाल संस्कृतच बोकांडी मारतात पोरांच्या.
बऱ्याच शाळांमध्ये संस्कृत बोकांडी मारतात, त्यातही पास व्हायला पाहिजे. तर हे काय माझ्या मुलांना म्हणजे आईबापसुद्धा इथं चुकीचे आहे. शिक्षण पद्धती ते आपली चुकच आहे. आईबापसुद्धा तुला डॉक्टर व्हायचं बरं का, तुला इंजिनियर व्हायचं बरं का, हे शिकवतात लहानपणापासून. आणि त्याचा जो नैसर्गिक कल असतो, जी नैसर्गिक ओढ असते, ती मात्र मारून टाकली जाते. त्यामुळे ज्ञानाची वाढ होत नाही, ज्ञानाचाही विकास होत नाही. जसं मगाशी म्हणालं की शिवरायांच्या काळामध्ये विद्यापीठं नव्हती. शिवरायांना हे सगळं ज्ञान कोणी दिलं? मी म्हणतो शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ ही त्यांची खरी चालती बोलती विद्यापीठ होती. या चालत्या बोलत्या विद्यापीठांनी एक विश्वव्यापी महामानव घडवला. त्यांचंही आम्ही स्मरण करतो, जिजाऊंचं करतो, शहाजी महाराजांचं करतो. त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड आदर असतो. परंतु आम्ही परत मुद्दा तिथंच येतो, आम्ही त्यांच्यापासून काय शिकतो? त्यांच्यासारखे पालक थोडे तरी 1% तरी, 100% शक्य नाही कोणाला होता येणार, 1% तरी होऊयात. मग आपल्या मुलाला नैसर्गिक पद्धतीने वाढवूयात आणि त्याला स्वातंत्र्य देऊयात. आज आमचा 16 वर्षाचा पोरगा जर म्हटला मी ट्रेकिंगला जातो म्हटला, ताई बापाला लय काळजी असते. हे घेतलं का, ते घेतलं का, पाण्याची बाटली घेतली का, दोर घेतला का, बूट घेतले का. आणि ते शिवाजी महाराज 16 वर्षी स्वतःच्या जीवावर 1 नाही 2 नाही 3 किल्ले जिंकून घेतात, रक्ताचा एक थेंब नसायचा. आणि परत वर राजकारण बघा, आदिलशाला का होता की काय नाही तुमचं संरक्षण व्हावं, हे जरा दुर्लक्षित पडलं ते म्हणून ताकद घेतली, बाकी काय नाही. म्हणजे हे राजकारणाचा पहिला धडा, धाडसाचा पहिला धडा आणि स्वतंत्र निर्णय घेण्याचा पहिला धडा हे शहाजीराजे राजमाता जिजाऊंनी शिकवलं. आज आम्ही काय करतो, पोरांना आम्ही बंधनात कसं टाकायचं, जास्तीत जास्त बंधनं. शाळा सुटली क्लास लाव, गणित कच्चं आहे गणिताचा क्लास लाव, हा चांगला नाही तो लाव, हिंदी कच्चं आहे का, बरं ठीक आहे हिंदीचा पण क्लास लाव, मराठी कच्चं आहे का, हो तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये मराठीचे क्लास फार फोफवलेले आहेत सध्या. का? आमच्या पोरांना मराठीसुद्धा नीट येत नाही, कारण ते वाचत नाही, कारण आईबाप वाचत नाहीत. आईबाप वाचत नाही तर मुलं कुठून वाचणार? मुलं वाचत नाहीत, त्यांची भाषा मातृभाषा जरी असली चांगली कशी होणार? अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या पुढच्या पिढ्या घडवतो. या पुढच्या पिढ्या आम्ही अशाच पद्धतीने घडवत गेलो. उद्या 400 वर्ष होतील, नंतर 500 वर्ष होतील, 1000 वर्ष होईल. शिवरायांचा डंका विश्वभर हजारो वर्ष निघणार आहे, लक्षात ठेवा. परंतु तो वारसा सांगणारा आमच्याकडनं निर्माण होऊ शकत नाही, याच्याबद्दल निर्धास्त नाही होऊ शकत. आम्हाला स्वार्थी बोलबाण 2 नंबरचा 3 नंबरचा पैसा कमावणारे पोरं पाहिजे. आम्हाला प्रामाणिकपणे खरोखर समाजकार्य करून बाबासारखे मुलं व्हावीत असं कोणाला वाटत नाही. ही आज आमची शोकांतिका आहे. या शोकांतिकेवर आम्हाला गंभीरपणे विचार करायला पाहिजे. ज्यावेळेस आपण पुन्हा राजकारणाबद्दल बोलतो, शिक्षण नीती हा सुद्धा राजकारणाचाच एक भाग असतो की ज्या देशाची शिक्षण पद्धती ही समाजानुकूल आहे, समाजाशी जुळवून घेणारी आहे आणि समाजाच्या मानसिकतेचं प्रतिबिंब आहे, ती शिक्षण पद्धती यशस्वी होते. आजही आमची शिक्षण पद्धती मेकालोच्या धर्तीवर आहे. ती बदलायचा प्रयत्न आस्था गायब झालेला नाही. त्याच्यामध्ये काहीतरी प्रगती करायला पाहिजे. नाही तरी आम्हाला पुरोगामी कसं काय म्हणतो? बरं कसं काय आम्ही पुरोगामी? आम्ही आमच्या साध्या शिक्षण पद्धतीत गेल्या 100-150 वर्षात बदल घडून आणू शकत नसू, त्याचा अभ्यास करत नसू, त्याचं चिंतन करत नसू, नवीन विचार मांडत नसू, तर कसं होणार? ते नाही होणार. मग काय, पालकही जबाबदार, शिक्षण पद्धती जबाबदार, मग पिढ्या कशा निर्माण होणार? त्या अशाच निर्माण होणार की ज्या विकलांग असतील, मानसिकदृष्ट्या विकल असतील आणि त्यांच्यामधनं ज्याला आपण खऱ्या अर्थाने झुंजा निधड्या छातीचे वीर पुरुष आम्ही नाही निर्माण करू शकतो. महाराजांच्या काळात तलवारीच्या धारेला महत्त्व होतं, आज बुद्धीच्या धारेला